त्याला म्हणतात चुंबकीय बल. बघा, प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल, टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट, इट स्टिक टू द मॅग्नेट, नाव होल्ड द मॅग्नेट अपराइट इन द एअर अवे फ्रॉम अ नेल, व्हॉट हॅपन. म्हणजे बघा, आपण काय बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये की एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज असते, बरोबर. आता इथे काय सांगितलेलं आहे की तुम्ही एक नेल घ्यायचा आहे, म्हणजे लोखंडी खिळा न्यायचा आहे, तो त्या मॅग्नेटच्या बाजूला ठेवायचा. काय होणार आहे, तो आपोआपच त्या मॅग्नेटला जाऊन चिकटणार आहे. मग त्यांनी एका ठिकाणाहून ती नेल किंवा तो खिळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा गेला, कोणतं फोर्स त्याला लागलं, तर त्याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स अप्लाय झालं होतं. कोणतं फोर्स? मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्सट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे मॅग्नेटमुळे लावल्या गेलेल्या फोर्सला मॅग्नेटिक फोर्स म्हणायचं आहे. बघा, आणि त्याला तुम्ही नेल चिकटलं मॅग्नेटला की तुम्ही तो असा उभा धरला, वर्टिकली जर एअरमध्ये धरला तरी ते नेल खाली पडणार नाही, त्याला ते चिटकवूनच राहणार आहे. बघा, आपण बऱ्याचशा वस्तूंमध्ये मॅग्नेटिक फोर्स यूज केलेला असतो. तुम्ही वॉलेट वगैरे यूज करत असाल बघा, तरी सुद्धा त्याच्या दोन मॅग्नेट असतात, एक साईडला एक लावायच्या लॉकला एक मॅग्नेट आणि एक त्या पर्सला मॅग्नेट असतं. ते आपोआप एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात आणि बंद होतात. किंवा तुम्ही हेडफोन वापरता बघा, त्याचे दोन जे तुम्ही कानामध्ये बड घालता ते सुद्धा मॅग्नेटमध्ये असतात. जेव्हा आपण ते ठेवतो तेव्हा ते एकमेकाला चिकटतात. किंवा टॉय यूज करता, त्या टॉयमध्ये सुद्धा मॅग्नेटिक फोर्स यूज केलेला असतो. पहा, तसंच आपण काय बघणार आहोत, सेकंड आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला घर्षण बल म्हणतात. व्हेन अ कॅरम पीस इज फ्लिक्ड lightly, it slide over the carom board but stop at a certain distance. म्हणजे कॅरमची सोंगटी आपण अगदी हळू टिचकी मारली तरी सुद्धा ती कॅरम वरून घसरत जाते आणि काही अंतरावरती जाऊन थांबते. A ball rolling over a flat ground stop at a certain distance. Why does this happen? म्हणजे बॉल सुद्धा बघा एका ह्याच्यावरून घरंगळत जातो आणि ठराविक अंतर हे गेल्यावरती तो बॉल थांबतो. असं का होतं? बघा, काय सांगितलंय, व्हेन टू सरफेस रब अगेन्स्ट इच अदर द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू प्ले, इट ऑलवेज ऍक्ट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे जेव्हा दोन सरफेस एकमेकावरती घासले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट करतो. बघा, आता कॅरम बोर्ड आहे, कॅरम बोर्डवरती सोंगटी घासली गेली, एकमेकावरती घासले गेले, त्याच्यामध्ये काय झालं, फ्रिक्शनल फोर्स तयार झाला अँड इट ऑलवेज ऍक्ट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स अप्लाय झाल्यावरती ती सोंगटी पूर्ण पुढे जाते का? नाही, कारण त्याच्यावरती जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो नेहमी मोशनच्या अगेन्स्ट म्हणजे उलट्या डायरेक्शनला ऍक्ट करत असतो. त्यामुळे सर्टन डिस्टन्स गेल्यावरती ती सोंगटी थांबते किंवा जो बॉल घरंगळत चाललेला आहे तो काही अंतर गेल्यावरती थांबतो. कारण फ्रिक्शनल फोर्स हा मोशनच्या त्याच्या अगेन्स्ट काम करतो. इट ऍक्ट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. त्या मोशनच्या डायरेक्शनच्या अगेन्स्ट काम करत असतो, तो विरुद्ध दिशेला काम करत असतो. व्हेन अ ब्रेक इज अप्लाय व्हाईल रायडिंग अ बायसिकल, इट स्टॉप आफ्टर रनिंग अ शॉर्ट डिस्टन्स. हाऊ डज द ब्रेक वर्क, बिटवीन विच पार्ट इज फ्रिक्शन प्रोड्यूस. म्हणजे बघा, सायकल चालवताना आपण ब्रेक लावतो, ब्रेक लावल्यावरती सडनली स्टॉप होत नाही बघा, थोडंसं डिस्टन्स पुढे जातो आपण आणि मग आपण ते स्टॉप होतो. मग ह्याच्यामध्ये कोणत्या भागामध्ये फ्रिक्शन होतं असं विचारले तुम्हाला. जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा आपली जी सायकलची चेन असते ती सुद्धा स्टॉप व्हायला थोडासा पुढे जाऊन ती स्टॉप होते, बरोबर. पुढे तुम्हाला काय सांगितलंय बघा, टेक 2 पीस ऑफ स्मूथ पेपर अँड 2 ऑफ सँड पेपर अँड रब देम अगेन्स्ट इच अदर. दोन सॉफ्ट म्हणजे जे असे स्मूथ पेपर आहेत ते घ्यायचे आहेत आणि 2 सँड पेपर घ्यायचे आहेत. एकमेकावरती सँड पेपर म्हणजे जे खरखरीत असतात बघा, आपण पॉलिशसाठी वगैरे यूज करतो ते पेपर घ्यायचे आहेत. ते एकमेकांवरती घासायचे आहेत. काय होणार आहे ते एकमेकांवरती घासल्यावरती? पहा, आपल्याला लक्षात येईल
की स्मूथ सरफेस कॅन बी इझिली रब अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस, while the rough surface cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. म्हणजे बघा, गुळगुळीत जे असतात सॉफ्ट ते एकमेकावर ते पटकन घासले जातात कारण त्यांच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स हे कमी असतं, बरोबर आहे. पण जे सँड पेपर जसा खडखडीत असतो ना, ते एकमेकांवरती कॅनॉट बी इझिली रब, म्हणजे पटकन घासू शकत नाहीत ते एकमेकांवरती. का? कारण त्याच्यामध्ये द फ्रिक्शन बिटवीन देम इज मच ग्रेटर, द फोर्स ऑफ फ्रिक्शन, त्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो खूप जास्त असतो. इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक ऑन अ ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन. इफ देअर इज नो फ्रिक्शन वी विल स्लिप अँड फॉल. म्हणजे बघा, आपण जे चालतोय जमिनीवरती किंवा ग्राउंडवरती आपण जे चालतो ते ह्या फ्रिक्शन फोर्समुळेच चालतो. का? तर फ्रिक्शन फोर्स हा मोशनच्या अगेन्स्ट असतो नेहमी, त्यामुळे आपण चालताना पडत नाही. कळते तुम्हाला? जर फ्रिक्शन फोर्स हा त्या मोशनच्या त्याला जर ऑपोजिट वर्क करत नसता तर आपण चालता चालता पहा, फ्रिक्शन फोर्समुळे आपण ग्राउंडवरती चालू शकतो कारण फ्रिक्शन फोर्स हा मोशनच्या अगेन्स्ट ऍक्ट, अपोजिट डिरेक्शनला ऍक्ट करत असतो. जर तो मोशनच्या अपोजिट डिरेक्शनला ऍक्ट करत नसता तर आपल्याला चालताना आपण पडलो असतो. असं कधी होतं? जेव्हा बघा ऑइली सरफेस असेल किंवा केळ्याची साल असेल तेव्हा आपण त्याच्यावरून पडतो कारण त्यावेळेला फ्रिक्शन फोर्स हा लेस असतो, कमी असतो. मग